सुदिन सुमंगल तबही जब राम होई जुगायु। बोलिए गोस्वामी तुलसीदास भगवान की चैत्र शुद्ध प्रतिपदा 9 वर्षापासून रामचंद्र प्रभूच्या दरबारात चालत असलेला सोहळा काल आपण पाहिलं। शिष्याच्या संसाराची गुरुला चिंता पडली आणि गुरुनी प्रसंग असा उत्पन्न केला की राजा दशरथाला बघावं लागलं। मला सुंदर प्रकारचे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्यांना मुलं झाली, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि अगदी सुंदर प्रकारे अयोध्येमध्ये आनंदी आनंद सुरू झाला। राजा दशरथाला अर्षात पाहिलं, कानाजवळ पांढरा केस दिसला। ही पृथ्वीची पहिली घटना आहे। राजाने विचार केला, मी म्हातारा झालो, आता किल्ले पूर्णच्या पूर्ण मुलाच्या हातात द्यायच्या, म्हणजे रामचंद्र प्रभूला राज्याभिषेक करायचा आणि आपण मुक्त व्हायचं, भगवंताचं चिंतन करायचं। सद्गुरुदेव वशिष्ठाकडं राजाने विनंती केली, महाराजजी, गुरुदेव, माझ्या मनाला असं वाटतं की मी आता म्हातारा झालेलो आहे आणि रामचंद्र प्रभूला गादीवर बसवावं अशी माझी इच्छा आहे। वशिष्ठाने सांगितलं, अरे वा, तुझी इच्छा एवढी चांगली, आणि काल महत्वाचं एक सूत्र सांगितलं होतं तुम्हाला, कोणतं? योग्य कामाकरता विलंब करायचा नसतो। कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगा, फिर करेगा। दशरथजीने सांगितलं, तोंडातून शब्द निघाल्याबरोबर आत्ताच्या आत्ता रामाचा राज्याभिषेक। अरे महाराज, आत्ताच्या आत्ता कसं? पंचक पाहावं लागेल, मुहूर्त पाहावं लागेल। वशिष्ठजींनी सांगितलं, भगवान परमात्माच्या कोणत्याही कार्य करता पंचक पाहण्याची गरजच नाही। भगवान परमात्माचं कार्य करण्याचा मनात विचार आला की त्वरित करावा, ते मूळ वाक्यच उत्तम असते। आणि जी वाईट गोष्ट आहे, जो वाईट विचार आहे, तो मात्र उद्यावर टाकलायचा असतो। मी तुम्हाला सांगितलं ना, वैताग आला, आत्महत्या करायचा विचार केला, तर तू उद्यावर टाकलास। रात्रीतून बदल होतो, नाही बदल झाला, पुन्हा उद्यावर विचार टाकायचा। पण राजाने एक सांगितलं, गुरुजींनी सांगितल्याबरोबर राज्याभिषेक केला नाही। अजून एकदा डबल आहे का? वशिष्ठजींचं म्हणणं आत्ताच राज्याभिषेक करा, दशरथजींचं म्हणणं उद्या करू। इथंच सूत्र बिघडलं। सुमंतांनी प्रधानाचा विचार घेतला, त्यांनी सुद्धा सांगितलं, महाराजजी, राम राज्यावर बसणार ही आमचीच नाही, संपूर्ण अयोध्येतील जड जीवाची इच्छा आहे की रामचंद्र प्रभूची गादीवर बसावे। पण दशरथाने सांगितलं, सजावट करायची अयोध्येची, सगळ्यांना सांगायला पाहिजे। म्हणून दशरथजींनी एक रात्रमध्ये घेतली, ऐका, रात्रमध्ये घेतली। इकडं 33 कोटी देवांचा दरबार बनलेला आहे। 33 कोटी देवांनी विचार केला, उद्या रामचंद्र प्रभूला राज्याभिषेक होणार, रावणाचं आयुष्य फक्त 14 वर्ष राहिलेलं आहे,
आणि 14 वर्षात जर तो नाही गेला तो पुन्हा किती कल्प मारणार नाही याची गॅरंटी नाही. आणि राम जर राज्यावर अभिषेकावर जर बसले, राज्यावर जर बसले तर रामचंद्र प्रभू वनात जातील की नाही शंका आहे. मग आम्ही कधी राक्षस त्याच्या त्रासापासून मुक्त होणार. म्हणून सगळ्यांनी सरस्वती मातेची प्रार्थना केली. सरस्वती माते, तुझ्यासाठी नम्र विनंती आहे, तू वाणीची देवतास, तू अयोध्येमध्ये जा आणि कोणाच्या तरी मुखातून तू रामाचा राज्याभिषेक फक्त पलटून टाक. होऊन येऊ नको त्या अभिषेक. आम्हाला रावणाला मारण्याकरता जाण्याकरता तू सांग. सरस्वती माता गेली. लक्षात ऐका, अयोध्येमधलं प्रत्येक माणूस तिनं पाहिला, अहो पक्षी पाहिला, पण सरस्वतीची हिंमत नव्हती. कुणाच्याही मध्ये त्याच्या मनामध्ये बदल करण्याची सरस्वतीची हिंमत झाली नाही. सरस्वती म्हणजे आता काय करू, देवाचं कार्य मला ते करायलाच पाहिजे. तिच्या लक्षात आलं अयोध्येमध्ये राजा दशरथाचं आणि कैकेयीचं लग्न झालं त्यावेळेस तिच्याबरोबर मंथरा नावाची दासी. सरस्वती मातेने बरोबर तिला गाठलं. माझं बोलणं कळलं का? 9 दिवसाची कथा मला 6 दिवसात करायची, म्हणून मी जरा पायात लागलो. लक्षात घ्या, सरस्वती सुद्धा भगवंताच्या विचारामध्ये आड येऊ शकत नाही. पण जो डुप्लिकेट आहे, सांगा मी काय करू, देव करू का? माझ्या बरोबर देव करू का, पोट भरू सांगा मी काय. असले जे डुप्लिकेट आहे बरोबर तिथं अविद्या सुविद्या कुविद्या अटॅक करतात. सरस्वतीच्या मनामध्ये गेल्याबरोबर सरस्वतीची बुद्धी बदलली. राजानं नेमकं वशिष्ठांना विचारलं होतं आणि वशिष्ठ नेमकं उद्यामध्ये होते. सरस्वती ही तुमची मंथरा म्हणजे लोक पळत पळत कैकेयीच्या दरबारात मोठमोठ्या रडायला लागली. कैकेयीने विचारलं, मंथरा अगं तुला रडायला काय झालं? अयोध्येमध्ये कोणीही रडत नाही. अयोध्या म्हणजे आनंद, अयोध्या म्हणजे वैराग्य, आणि अयोध्येमध्ये कोणी रडत नाही. तुला रडायला काय झालं? काय सांगू, काय सांग, अरे सांग ना. कैकेयी तुला मी लहानाचं मोठं केलं, अगदी तू जन्मलीस त्या दिवशीपासून मी तुझा सांभाळ करते. कैकेयी मला तू माझ्या पोटची मुलगी वाटतेस. कैकेयी काय सांगू तुला, तुझ्याबद्दल कोणी थोडं तर वाकडं बोललं तर मला आवडत नाही. 15 दिवस मी पोटात ठेवलं. ऐका, एकच दिवस झाला होता आम्हाला राज्याभिषेक करायचं हे दशरथाने ठरवून फक्त 1 दिवस झाला होता. 15 दिवस झालं. काय आपल्या अयोध्येत चाललंय तुला काय सांगू. मी गप्पच बसायले आणि वरच्यावर मला वेगळंच झालं. काय ऐकवलं वेगळं. अगं तुझ्या वडिलांना दशरथाने काय सांगितलं होतं, एवढ्या राण्या असताना मुलगा नव्हता म्हणून तुझ्याशी लग्न केलं. आणि दशरथ काय म्हणला, हिला झालेल्या मुलाला मी राज्याच्या गादीवर बसवून. हे दशरथाचे शब्द काही आठवतात का तुला? हो. मग आज त्या कौशल्याला राम झाला म्हणून दशरथाच्या मनामध्ये ती बुद्धी आली. कैकेयी माझ्या पतीबद्दल वाईट बोलायचं नाही. अगं मी पतीबद्दल कशाला बोलू. त्या कौशल्यानं दशरथाची बुद्धी बिघडवली आणि त्यांनी सांगितलं की रामाला राज्यावर बसतो. कैकेयी म्हणजे मंथरा पेढ्यात पेढे. अगं माझा राम जर राज्यावर बसत असेल
याच्यापेक्षा सुख मला दुसरं कोणतं नाही. माझं भारतापेक्षा रामावर जास्त प्रेम. काही तू माझं ऐक, कौशल्याने असं सांगितलं की भरत तिकडे नंदीग्रामध्ये आहे, तोपर्यंत त्याला न कळता रामाचा राज्याभिषेक झाला पाहिजे. कैकेयीला जेलमध्ये घातलं. खबरदार, कैकेयी मुली म्हणताना खबरदार म्हणतात, माझ्या परिवाराबद्दल तू बोलशील माझी इतकी वाईट कोणी नाही. नाता घालून घराच्या बाहेर कैकेयी. लक्षात आले का तुमच्या? जोपर्यंत ही तुमची भावना असत नाही, पण तुम्ही जर सांगायला सुरुवात केली, काय करावं, मला पाहुणेच खराब मिळाले, काय करावं, आमची भावकीच बेकार आहे, तुमची किंमत कधी. संसार जर सुखाचा करायचा असेल, आपल्या घरच्याला, आपल्या गावच्याला, आपल्या देशातल्याला, आपल्या जगातला, देख हे मनुष्य जात सगळं, हे सगळे हे विश्वाचे माझे घर ऐसी जयाची मतिस्थ ऐकणी. बहुआ सोत संपन्न की महा अमुचा एक महाराष्ट्र देशा. माझा देश, माझं राष्ट्र, माझं गाव हे वसुधैव कुटुंबकम, हे संतांची बरं का मानसिक अवस्था. कैकेयीनं सांगितलं, माझे दशरथ, माझी कौशल्या, माझी सुमित्रा यांच्यामध्ये मंथरे भेद करण्याचा प्रयत्न करशील तर मी तुला. आणि अक्षरशः कैकेयीने एक लाथ मंथरेला घातली. मंथरा पडली. मी काय बोलतो तर लक्षात द्या. लाथ मारल्यामुळे तिच्या पायाला मंथरेचा स्पर्श झाला. वाईटाची संगत किती बेकार असते लक्षात घ्या. आणि स्पर्श झाल्याबरोबर कैकेयीची बुद्धी बिघडली. मंथरे काय म्हणतेस तू? बोल, खरंच म्हणतेस का तू? कौशल्या माझ्या विरोधात गेली का? मंथरे मला नाही वाटत कौशल्या माझ्या विरोधात गेली. कारण जिच्या पोटाला राम आले तिची बुद्धी एवढी वाईट असणं शक्यच नाही. मंथरा खरं सांग मला काय? अगं बाई म्हणजे मी तुला लहानपणापासून सांभाळलं म्हणून मला एकच वाटतं, रामाला काय राज्यावर बसवलं काय, तुझ्या भक्ताला बसवलं काय, लक्ष्मणाला बसवलं काय, माझ्यात काय बदल पडणार आहे? माझं की प्रमोशन होणार आहे का? मी शेवटी दाशीला दाशी राहणार आहे. पण लेकरापेक्षा तुला जास्त जीव लावला ग मी. म्हणून तुला सांगते, कौशल्याची बुद्धी खराब आहे, दशरथाची बुद्धी खराब आहे. आज 15 दिवस झाले तुला का काही दे सांग. ऐका, दुष्टाच्या संगतीनं कैकेयी बिघडली. आज मी तुम्हाला सांगू का, रामाचं मंदिर तुम्हाला दिसलंच नसतं, सगळे मंदिर कैकेयीची दिसले असते. काय दोष केला, कोणता दोष झाला कैकेयीच्या हातून, कोणतं पाप केलं कैकेयीनं? ऐका, फक्त वाईट मंथरीची संगत केली म्हणून कैकेयीचं नाव सुद्धा कुणी आपल्या लेकराचं ठेवत. मंथरेच्या संगतीनं कैकेयी बिघडली. मंथरे बोल, काय करू? नीट ऐकून घे, तुझ्याकडे दशरथ येणार. हो, तू पूर्वी देवाबरोबर युद्ध करत असताना दशरथाच्या रथाचा आख मोडला, तो हात मध्ये घातलास आणि दशरथाच्या रथाचं संरक्षण. बरोबर आहे का?
प्रकार कसा आहे, पुरुषाच्या संसाराचा रथ ही महिला चालवत असते. पुरुष नुसती कमाई घरात आणून देतो, पण ते संसार कसा चालवायचा हे महिलेच्या हातात असते. अगं तू दशरथाच्या रथाचं संरक्षण केलंस आणि त्याच्यामुळे तुला दशरथाने 2 वर दिले होते, ते वर तू मागू आहे. नुसते 2 वर मागू नको. रामाची शपथ जर दशरथाने घेतली तरच वर मागायची, आणि रामाची शपथ जर नाही घेतली तर वर मागायचे नाही. पण वर कोणता बघू, तिला सांगितलं पहिला वर मागायचा. माझ्या भरताला राज्य पण मिळलं पाहिजे. दुसरा वर मागायचा राम वनवासात गेले. आत्ताच्या आत्ता कोप भवनामध्ये जा, कपडे फाड. मंथरेच्या म्हणण्याप्रमाणे कैकेयी कोप भवनात गेली. राजा दशरथाने विचार केला, रामाच्या राज्याभिषेकाची पहिली बातमी गुरुला कळली आणि याच्यानंतर मी फक्त कैकेयीला सांगणार, म्हणून राजा कैकेयीच्या दरबारात. नंतर महाराणी कैकेयी कुठे आहे? मंदिरामध्ये सरकार त्या कोप भवनामध्ये. कशासाठी? मंथरा म्हणजे महाराज आमच्यासारख्या गरिबांना काय माहिती, तुमच्या राज्यामध्ये राणीमध्ये मी कशा करता पडू. राजा कोप भवनामध्ये गेला. अगं सगळी अयोध्या सजली, सगळ्या अयोध्येमध्ये दिवे लागले, तुझ्या भवनामध्ये अंधार का? तू असे फाटके कपडे का घालतेस? अगं कोप भवनात का? रामाला राज्याभिषेक होणार आहे, पहिली बातमी सांगण्याकरता मी तुला आलो. अगं अगोदर गुरु आणि नंतर तूच माझं गोड गोड बोलून माझा केसाने गळा कापला म्हणली कैकेयी. कोणत्याही गोष्टीमध्ये मला खोटं बोलतात. 15 दिवस झाले तुम्ही मला का सांगितले नाही? अगं म्हणजे 15 दिवस नाही, कालच आमचं ठरलं आणि आज मी तुझ्या घरला सकाळी सकाळी. दुपारचे 12 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, नुसतं गोड गोड गप्पा बोलणं तुम्हाला माहिती, बाकी काही तुम्हाला माहिती. इतके दिवस झाले मी तुमच्याजवळ नांदण्याकरता आले. कोणती गोष्ट तुला काय पाहिजे मी देतो, काय पाहिजे देतो, मला काय दिलं तुम्ही? आता काही आज मला जे मागशील ते मी तुला देतो. अहो युद्धामध्ये तुम्ही जिंकलात त्यावेळेस मला 2 वर दिले होते, आज मला देणार का? राजा दशरथ मला देणार देणार देणार. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परवचन. तू मागून तर बघ, रामाची शपथ घेऊन सांगा. रामाची शपथ घेतली तरच मी वर मागेन, आणि रामाची शपथ जर नाही घेतली तुम्ही तर मी तुम्हाला. अगं मिळेच का काही? सगळं राज्य तुझं आहे, सगळ्यात आवडतीराने तू माझीस, आणि त्याच्यामुळं तुला काय मागायचं मी देतो ग. रामाची शपथ कशाला पाहिजे? हा आला का खोटे मार म्हणजे रामाची शपथ घ्या. दशरथजीने रामाची शपथ घेतली. गोस्वामी तुलसीदासजी सुनाही प्राण प्रिय भावते
तुम्ही मला प्राणप्रिय म्हणता, तुम्ही रामाची शपथ घेतली म्हणून तुम्हाला सांगते, मला पहिल्या वराने उद्या माझा भरत गादीवर बसला, ते होई कबर भरत होती दशरथी मोठ्याला असते. अगं मला माझ्या चारी पोरावर प्रेम माझं सारखं. राम गादीवर बसला काय, भरत गादीवर बसला काय, शत्रुघ्न गादीवर बसला काय, लक्ष्मण गादीवर बसला, मला काय फरक पडणार आहे. आत्ताच मी नंदीग्रामकडे पाठवतो आणि भरत शत्रुघ्नाला घेऊन येतो. बस आपलं ठरलं म्हणजे ठरलं. माझ्या रामाला सुद्धा एवढा मोठा आहे. माझ्या ऐकण्यात आलं की राम म्हणलं की मला कशा करता, आम्ही एकाच दिवशी 4 पोट येतो आणि माझी कशा करता राज्याभिषेक करता निवड केली. रामात चालते करून तुला कळलं. हा झाला एक वर, पण दुसरा वर ऐका. बघा दुष्टाची संकट किती. दुसरा वर काय, पाप सवेश विशेष उदासी, पाप सवेश विशेष उदासी, राम दुष्टाची संकट किती वाईट आहे. वर मागण्याची पद्धत सुद्धा लक्षात घ्या. पहिला वर मागितला भरताला गादीवर बसवा आणि दुसरा वर मागितला तपस्वी वेश रामाने घेतला आणि 14 वर्ष रामाने वनवासात गेलं पाहिजे. दशरथाला डोक्यावर ब्रह्मांड कोसळल्याचं कैकेयी श्रुतीत दिसत. अगं तू एवढी बुद्धिमान, एवढी हुशार, एवढं तुझ्या रामावर कौशल्यावर माझ्यावर प्रेम, आणि आज 10 मिनिटात काय झालं एवढी पण माझं बोलणं लक्षात ठेवले. 9 दिवसाची कथा असताना जरा विस्तार करतो. कैकेयीचं वय काय असेल, भरत लक्ष्मण 16, 17, 18 वर्षाची झालेले. लग्न होऊन किती वर्ष झाले असतील आणि लग्नाच्या अगोदर वय इतके वर्ष सुंदर पद्धतीनं वागलेलं सगळं मातीत गेलं.
फक्त मंथरीच्या संगतीने लक्षात येते. काल कबीरदास आपण एक पद ऐकलं, संत नटी संग लागले भागवतामध्ये एक उदाहरण आजाबी नावाचा एक वेदोक्त ब्राह्मण, धर्मात्मा ब्राह्मण, आई वडिलांची सेवा, भगवंताची सेवा, मित्रा बाळाला आनंद देणारा ब्राह्मण एका सेकंदात नको ते दृश्य रस्त्यावर पाहिलं. बिघडलेली बाई आणि बिघडलेला पुरुष पाहिला, एका सेकंदात बिघडलं. काही म्हणली मी 20 मिनिटात बिघडले, एका सेकंदात मला बिघडतो. एवढी वाईट ते सगळं अत्यंत वाईट. का मला वनवासात पाठवतेस? माझ्या रामाने काय केलं तुम्हाला माहित नाही. काय सांगत होती? माझ्या भरताला बोलवण्याच्या अगोदर तुम्ही रामाला नदीवर बसवायचं काय केलं? काय तुम्हाला कौशल्य? आम्ही मी कौशल्याकडे गेलोच नाही. ही दुर्बुद्धी काय? 14 वर्ष रामाला वनवासात गेलं पाहिजे. अक्षरशः दशरथ पाया पडला. मी तुझ्या पाया पडतो, तुला हात जोडतो, मला माझा प्राण माग. का मला वनवासात पाठवतेस काही? का मला वनवासात पाठवतेस काही? निगरगट्ट काही सांगितली, देणं होत असेल तर द्या, नाही तर वर देणं हक्क म्हणून सांगा. रघुकुलरी छगडी आई राज जाई पर तुमच्या रघुकुलाला जर पत्ता लावायचा असतो त्यांची पहिला वर मी तुला मान्य केला, नको काही दुसरा वर मागू. याच्यामुळे घर फुटेल काही. मला गरज नाही, तुम्हाला देणं होत नाही का सांग? देणं होतं का नाही? मला 2 शब्दाची गरज आहे, यस और नो. मी बाकी काय ऐकलं? अगर काही मी मरे तू विधवा होशील. एकदा बोलले तर मी देण्यावर मला 2 होतेच का नाही होत? बघा वर मागण्यामध्ये सुद्धा बघा, अगोदर आम्हाला वनवासात असे कामाने नाही काही. कारण मंत्र्याने सांगितलं तू आम्हाला वनवासात जा म्हणलीस आणि दशरथ जर मेले तर पुन्हा तुझ्या भरताला गादीवर कोण बसवतात. म्हणून अगोदर वचन घे भरताला गादीवर आणि नंतरचं वचन प्राप्त. बेशुद्ध पडले दशरथजी. रामा रामा रामा, तुला जन्म दिलेला बाप तुझा आज वैरी बनतोय. कसं या तोंडाला तुला रामा म्हणून वनवासात जा? कसं तुला तोंडाला आपटो घ्यायला लागले दशरथ. मूर्छेत पडायला लागले, पुन्हा जागे व्हायला लागले, पुन्हा पडायला लागले. सुमंत प्रधानाने विचार केला, सगळी अयोध्या सजली, सगळी अयोध्या नटली, सगळ्या अयोध्येमध्ये अगदी दिवे जळायला लागले, पुढे उभा राहिले. दशरथ महाराजांनी उशीर काय केला? दशरथ महाराजांनी उशीर काय केला? दशरथ महाराजांच्या महालात आला. महाराजजी दशरथजी कोणत्या महालात? त्यांनी सांगितलं कैकेयीच्या महालात. कैकेयीच्या महालामध्ये सगळी उदास. सुमंताने कैकेयीच्या महालात प्रवेश केला. तोंडातून राम राम शब्द दशरथ महाराज बेशुद्ध पडले. कैकेयी एका कोपऱ्यात होता. सुमंतजी मध्ये राणी सरकार काय
दारामध्ये सगळे लोक आले. उद्या पहाटे राज्याभिषेक व्हायला पाहिजे आणि तुम्ही अशा हे दशरथ महाराज असे का पडले? काही एकच सांगितलं, सुमंतजी मला काहीही माहिती. रात्रभर राम 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 एवढा रात्रभर तोंडात बोलत नाही, शुद्धीवर येत नाही. त्यांना माहिती, त्या रामाला माहिती, मला काही माहिती. धाधार नको. सुमंतजी तिथून निघाले. रामचंद्र प्रभूच्या दरबारात गेले. रामचंद्र प्रभू उठून उभा राहिले. कारण सुमंतजी म्हणजे पित्या सभा नमस्कार केला. सुमंतजी आज्ञा बोल. प्रभूजी आपण ताबडतोब कैकेयीच्या महालात सजवला. कारण कैकेयीच्या महालात जो प्रसंग घडला तो फक्त तुम्हालाच माहिती असं माझ्या लक्षात. स्वतः रामचंद्र प्रभू कैकेयीच्या महालात गेले. पाहिलं दशरथजीला शुद्ध नाही, तोंडातून फक्त राम 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 शब्द. कैकेयी मातेला साष्टांग नमस्कार केला. माताजी काय प्रकार, काय की रामा, बऱ्याच दिवसापूर्वी मी यांच्याकडून 2 वर मागून घेतले होते आणि आज मी ते वर त्यांना मागितले. पहिला वर मी मागितला की उद्या भारताला राज्याभिषेक व्हायला पाहिजे. अरे माताजी, किती माझ्या मनाला तुम्ही बोललात. माझी अगदी सुरुवातीपासून इच्छा होती की माझ्या भारताला तर राज्याभिषेक व्हायला पाहिजे. तुम्ही अगदी माझ्या मनात सांगितलं. आणि दुसऱ्या वरात मी म्हणाले की रामाला वनवासात पाठवा. त्यांना वाटलं म्हणून मी तर वचन दिले गेला, रामाला वनवासात जावं लागेल. खरं ते रामानं माझं वचन नाही ऐकलं तर रघुकुलरीत सदाचरी आई प्राण जाय पण वचन न जाई. राम मोठ्यानं असते. माताजी किती तुम्ही छान केलं, किती तुम्ही छान केलं. रामचंद्र प्रभू कैकेयीला 3दा जननी 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 असं होतं. सुनजननी सोयी सुत बळून भाऊ जो पितृ वरचना अनुरागी कनय मातु पित दोष विहारा दुर्लभ जननी सकल संसार. तेहि महापितु आयसु बहुरी संमत जननी. जननी शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का तुम्हाला? तिच्या पोटातून जन्म घेतला तिला जन्म. रामाने ते कौशल्याच्या पोटातून जन्म घेतो. हिला जन्मी कर. माताजी तुम्ही माझं स्वप्न खरं केलं. तुम्ही वाल्मिक ऋषीचे शब्द खरे केले. माताजी काय देऊ त्याशी पावे उत्तराई ठेवी ताना पायी किंवा थोडा. माताजी तुळशीदास तुम्हाला प्रश्न विचारला, जननी कशी? रामराज्याची खरी जननी कैकेयीच आहे. एक श्लोक रामात आदौ राम तपोवनादि गमन अप्रवर्गकाचन वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव संभाषणं वारी निर्गणं समुद्रतरणं लङ्काकुलीदाहनं पश्चादवदकुम्भहननं एतद्धि रामायण. माताजी तुम्ही काळजीच करू नका. आत्ता वनवासात निघालो म्हणजे निघालो. आणि मी वनवासात गेल्यानंतर दशरथजी आनंदात होतील का? हो, बिलकुल आनंदात होते. रामजी गेले, कौशल्याच्या दरबारात गेले. कौशल्याने विचारले, रामा
उद्या तुझा राज्याभिषेक आहे आणि एवढा कसा उशीर लावलाय रामा शब्द आहे का माताजी पिताजीने थोडासा बदल केला अयोध्येचं छोटं राज्य भारताला द्यायचं ठरवलं आणि अरण्याचं मोठं राज्य बनवलं कौशल्याची विशालता बघा कौशल्य म्हणजे काही मातेला विचारलं अरे माताजी काही मातेला विचारल्याशिवाय निर्णय घेतच कसा परवानगी दिली दारामा वडिलांचं वचन पाळणं आईचं वचन पाळणं याच्याकरता जन्म असतो रामा अगदी तो आनंदानं इतक्यात सीता आई साहेब आल्या मला येऊ द्या ना तुझा काय संबंध काही मातेने फक्त मला नसं सांगितलं तिनं सांगितलं माझ्याही आई वडिलांनी सांगितलं सासू सासऱ्याची सेवा कर तिरा भावाची सेवा कर आणि पतीच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये साथ सीते तुला माहित नाही जंगलात जाणं एवढं सोपं नाही हिंस्र पशु असतात वाईट माणसं असतात राक्षस असतात तिनं एकच सांगितलं शरीराला सोडून सावली बाजूला राहू शकत नाही रामचंद्र प्रभूला सोडून सीता एकटी राहू शकते समजून काढता काढता बेजार इतकं लक्ष्मण झाले आहो काका साहेब त्या राज्याभिषेकाचं काय झालं लक्ष्मण पिताजीने बदल केला छोटस राज्य भारताला दिलं अयोध्येचं आणि वनाचं राज्य परत लक्ष्मण जेव्हा मी येणार अरे कमाल आहे भरत शत्रू नाही आई वडिलांची सेवा तुझ्याशिवाय कोण करणार आहे लक्ष्मणाने सांगितलं आई वडिलांच्या सेवेकरता तुम्ही येते माझ्या आई वडील कोण आहेत माहिती करतो अरे म्हणजे कोण आहे काही माता सुमित्रा माता कौशल्या माता ही तुझी आई दशरथची पिता यानं सांगितलं तसं नाही माता रामो मग पिता रामचंद्र स्वामी राम मग सखा रामचंद्र सर्वस्वमे रामचंद्रोदयालो नान्यं जाने नैव जाने प्रसंग फार सुंदर आहे लक्ष्मण म्हणला माझे मायबाप म्हणजे सीता आणि रामचंद्र प्रभू ही माझी आई वडील त्यांना सोडून मी येणं शक्यच काय करावं समजेल सुमित्रा मातेचा आशीर्वाद घेऊन ये सुमित्रा मातेकडे गेली सुमित्रा मातेच्या डोळ्यात पाहिजे म्हणजे का अरे खरंच म्हणली माझी खुशी आज उठवून ज्या रामसीतेच्या सेवेकरता तो निघालेला असा पुत्र मी जन्माला दिला माझ्यासारखी भाग्यवान लक्ष्मणजी उर्मिलेला भेटले होते उर्मिला म्हणजे मला एकच चिंता वाटायला लागली जनक महाराजांनी सुनैना आईनी मला एकच सांगितलं होतं की सीता थोडीशी भोळ्या स्वभावाची तिच्यावर लक्ष ठेवत जा आता तुम्ही जर वनवासात जा तर सीतेवर मी लक्ष ठेवायला आली का कोण सीतेवर लक्ष ठेवेल मला वचन द्या मी सीता मातेबरोबर लक्ष ठेवेल लक्ष्मणजींनी सांगितलं सीताई माझी आई आहे राम येते माझी वडील आहे त्यांच्याकरता मी रात्रंदिवस झोप गावाची गोष्ट घेणारच तिघच्या तिघे तयार झाले काही दारासमोर आले काही वल्कल निर्माण केली तिला माहित नव्हतं तिला वाटलं की एक ते रामप्रभूच वनवासाला चालले पण लक्ष्मण ही निघाले सीताही निघाले राणी कैकेयीने वल्कल त्यांच्याजवळ तयार करून ठेवले इतक्या दशरथाला शोधत आहे रामा वनवासात जरी जायचं असलं तरीही तू रथामध्येच गेलं पाहिजे सुमंतजी रथाची व्यवस्था करा
माझं ऐका सुमंतजी, फार महत्वाचे शब्द आहेत. माझं ऐका सुमंतजी, 4 दिवस यांना फिरवा आणि 5व्या दिवशी माझ्या रामाला परत. तुम्ही जास्तीत जास्त गंगेपर्यंत या 4 दिवस फिरले की माझ्या वचनाकरता त्यांनी केलेलं कार्यही पूर्ण होईल आणि ते परतही येतील. कारण रामाशिवाय मी एक क्षणही जिवंत राहू शकतो. सुमंताने रथ तुंपला, वलकर नेसून राम सीता तिथं बसले. थोडीचे स्वर कानन सतबुध समान. बाबा अहो, मला आनंद सुद्धा मला अयोध्येप्रमाणे बाबा असं का करता? मला वनवासामध्ये तुम्ही आनंदानं पाठवायला पाहिजे बाबा. तुमच्या वचनाची पूर्ती होईल आणि मलाही तुमचं वचन पाळण्याची समाधान मला मिळेल. तपश्चर्या घडेल, मला पूर्ती मिळेल बाबा. बाबा डोळ्यात पाणी का? रामा दशरथ नको रे, माझी आज्ञा पाळू रामा, माझी आज्ञा पाळू नको. हे मला तुला वचन बाबा. परत परत एकच चौके लक्षात घ्या. रघुकुलरी दशरथाची आई प्राण जाय वचना प्राण जाय वचन. माझ्या मातेला तुम्ही वचन दिले, मी रामाला वनवास. अरे पण सीतेला वनवास का? लक्ष्मणाला वनवास का? आणि मला एवढं आयुष्य मिळालंच का? हे वर देण्याच्या अगोदर जर मी गेलो असतो तर हा प्रसंग माझ्यावर. बाबा मी तुमचा पुत्र आहे, मी रघुकुलाचा दीपक आहे बाबा. असं कसं बाबा माझं खच्चीकरण तुम्ही करता? सुमंत मी तुझ्या पाया पडतो. दशरथजी म्हणायला लागले, लवकर माझ्या रामाला, लवकर माझ्या रामाला. हे होत असताना राम राज्याभिषेकाकरता सजलेली संपूर्ण अयोध्या नगरी अगदी पशु पक्ष्यासहित सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. आम्हाला सोडून जाणार करा, आम्हाला सोडून जाणार करा रामा. तुम्ही गेल्यानंतर आपल्याकडे काय रामा? रामा फक्त दशरथांचा परिवार सोडून टोटल अयोध्या नगरी रामचंद्र प्रभूच्या रथाच्या पाठीमागे. रामचंद्र प्रभूंनी विनंती केली, रघुकुलाच्या वचनाकरता 14 वर्षे आत्ता निघून जाते, मी येणार आहे परत. असं का करा? लक्ष्मणा वेडा झाला का? सीते वेडी झाली का? अयोध्या नगरी पूर्ण वेळाचा वेडी झाली. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. एकही अयोध्येचा स्त्री पुरुष नाही. संध्याकाळ झाली,
तपसा नदीच्या काठावर सगळी मंडळी गेली. रात्री सगळे विश्रांत केला. रात्रीच्या 12 वाजता सगळ्याला झोपी लागल्या होत्या. रामचंद्र प्रभूंनी फक्त सुमंताला उठवलं. लक्ष्मणाचा तर डोळा लावण्याचा प्रश्नच नव्हता आणि सीता मातेच्या कानावर पडलं, सुमंतजी आत्ताच्या आत्ता चला. सुमंतजी महाराज सगळे झोपेले. सकाळी ते ओरडायला लागले, माझी आई कुठे, माझे बाबा कुठे, माझी आई कुठे, माझी माता राम पिता राम. कसं होईल प्रभू, सगळे झोपले. रामाने एक सांगितलं, काही नाही, 14 वर्ष म्हणजे जास्त काही नाही, रडतील 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 आणि गप्प बसतील. तुम्हाला निराधारा म्हणतो. सुमंतजी म्हणला, जी सरकार आज्ञा तुमची. सगळे झोपीत असताना पूर्णच्या पूर्ण झोपी पडलेला. सकाळी सगळे जागे झाले. रात्रीला दोष देऊ लागले, स्वतःच्या कर्माला दोष देऊ लागले. कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. विचित्र प्रत्येक विचार केला. चैन पडेना, परत गेला आणि तो पोहोचला निषादराज गुहाची राजधानी शृंगवेरपूर. निषादराज गुहाला भयानक मोठा आनंद झाला.